पुन्हा एकदा तुमचं नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे। गावाला आलो तो कालचा व्हिडिओ तुम्ही बघितलाच असेल आणि आता मी एक दुसरा व्हिडिओ दाखवतो तुम्हाला। गावाला शेती वगैरे करतात ना, पहिलं बैल वगैरे असायचे नांगरकी करण्यासाठी, त्यामध्ये नवीन बदल होत चाललेत आणि तो बदल असा आहे की ट्रॅक्टरनी काही लोक आता पेरणीला सुरुवात करतात। आता मी आलेलो आहे रोशन सावंत यांच्या जागेमध्ये ना तिळाची पेरणी करणार आहे आणि ते तिळाची पेरणी करण्यासाठी होतात ना, नांगराच्या जागेवरती ट्रॅक्टर आणला आहे। तो ट्रॅक्टर आहे आमचे पवार मामा, त्यांच्याकडे ट्रॅक्टर आहे, ते शेतीसाठी भाड्याने वगैरे देतात आणि तो ट्रॅक्टर आज घेऊन आलो आम्ही इथे सुशांत सावंत म्हणजे आमचे मिलियनना त्यांच्या जागेमध्ये तीळ पेरण्यासाठी। ते तीळ पेरण्यासाठी आणलेला जो ट्रॅक्टर आहे तो तुम्हाला दाखवतो। गवत भरपूर आहे। हे बघा, हे बघू शकता एवढी मोठी जागा आहे आणि हे पूर्ण याची फोड बेर करायला पूर्ण एक दिवस जाणार आहे। ठीक आहे मित्रांनो, गवत भरपूर आहे। आणि ते गवत बघा निघतंय याच्यामध्ये। पूर्ण गवत असल्या कारणाने ना बराच वेळ लागणार आहे ते साफ करायला, कारण 2 राऊंड होणार आहे ते पूर्ण। जर तुम्हाला पोड बेर करायचे असेल ना तर 2 राऊंड होणार आहेत। आता पहिल्या राऊंडमध्ये ते गवत वगैरे ते काढणार आणि दुसऱ्या राऊंडमध्ये ते गवत वगैरे त्या ट्रॅक्टरने निघणार, ते आपण जमा करायचं आणि टाकायचं आहे। तर मी जेवढा वेळ जर असेल तर तुम्हाला दाखवतो। मी लोक शेती लागवड वगैरे करतात, तर ॲक्च्युली याच्याने कसा वेळ पण वाचतो आहे आणि कमी वेळामध्ये बैलांना त्रास व्हायचा पण तो त्रास आता कमी झालेला आहे। थोडं बजेट कमी असेल तर शेती बैलांनीच भारी असते ॲक्च्युली मित्रांनो, कळलं का? आणि ती मजा वेगळी आहे। तर चला दाखवतो तुम्हाला थोड्या वेळामध्ये अजून काय होणार आहे ते। आता पाऊस नसल्या कारणाने ऊन भरत लागते, कडक ऊन लागते आणि बघू शकता गवत जास्त आहे आणि गवत काढायचं म्हटल्यानंतर 1-2 माणसं लागतील गवत काढायला। तर म्हणजे अर्ध्या निम्मे या ट्रॅक्टरनी गवत काढतात, मग ते पूर्ण निघत नाही, आपल्यालाच काढावं लागलं। गावी आलाय आणि तो हे काम करून घेतोय। बघा गवत किती आहे इथे। पहिला ना वाडा होता मित्रांनो, कळलं? वाडा होता पहिला आणि वाडा मोडून आता हे पूर्ण प्लेन जागा झालेली आहे। त्या जागेमध्ये लागवड करतात। आता याने मामाने हा जो ट्रॅक्टर घेतला होता तो 1 लाखाच्या आसपास आहे आणि होंडाचा आहे, ब्रँडेड कंपनी आहे। त्याला तुम्हाला पेट्रोल लागतं 5 लिटर। 5 लिटर पूर्ण जात नाही तरी टाकी काय मी 1-2 लिटरची टाकी आहे, पण ते पूर्ण जर तुम्हाला वापर करता एक्स्ट्रा ठेवायचं आपण 5 लिटरमध्ये। तर लागलं तर आपण पळू शकत नाही ना, जर कमी पडलं तर म्हणून स्टॉकमध्ये आणून ठेवायचं 5 लिटर। 5 लिटर पूर्ण लागतंच लागतं। बघू शकता गवत पण कसं निघतं बघा, तुम्हाला दाखवतो। गवत मारून टाकतो, हां नांगर लावला ना, हां, जास्त खाली अडकणार नाही। गवत किती निघतं बघा। असं येईल ना तो सगळं बाहेर काढून टाकतो तो। हां दगडल्या मारले रोशन, दगड आहे दगड। टॉयलो पडलाय तुझा, टॉवेल तुझा गेला गेला। हे आगे टॉवेल घे। हात बांधून टाकेल सगळं। झाड गवत
गावात किती आहे ते वाटलं ते लपलं. म्हणजे हात लाव केस केस का येते कट दशा दिशा गुंडलेले त्या सांगतो का वाटला फिरला एकदा ना ते समजतं काय काय आहे. हा, झाली आता तो खिळा खाली जा. इकडं करा बाबा. हां मी मध्ये मध्ये ह्याला जेवढं गावं ना तेवढं पाय थांबवून टाकून देतो. आणि तू पण नाही आता विचारला अरे तो आता विचारला तो. ट्रॅक्टरची साईडची चाकं आहे ना ती काढली. त्या काढल्यामुळे ना आता ते ट्रॅक्टर जो आहे ना खाली अजून जमिनीमध्ये डीपमध्ये खोदेल. तुम्हाला दाखवतो बघा. ट्रॅक्टरला ना साईडनी लोखंडाचे चाकं लावले जातात कारण ते त्यांना सपोर्ट भेटण्यासाठी. आणि ते चाकं काढली आणि चाकं काढल्यानंतर ना त्याचे ट्रॅक्टरचे ते बाकीचे ब्लेड आहेत ते ब्लेड आहेत ना खाली जमिनीमध्ये जाऊन आता हे चांगलं खोदकाम करतात बघा. जसं आपण नागर चालवतो त्या नागराप्रमाणे खाली त्या ट्रॅक्टरची ब्लेड जात आहेत बघा. आणि मित्रांनो हा जर ट्रॅक्टर तुम्हाला गावाला भाड्याने रेंटवरती पाहिजे असेल ना शेतीवर करण्यासाठी तर एका तासाचे 600 रुपये आहेत. आणि हा तुम्ही प्लॉट बघा किती मोठा आहे पाठीमागे. आमचे बंधू हां एक मिनिट थांब. आता रोशनसाठी मदत करण्यासाठी आलेले लोक बनतात त्यांची ओळख करून देतोय. हे ते इकडे ये ना ते इकडे इकडे बस. भाऊ बंधू आम्ही सगळे एकत्र आलेलो आहेत. हां माझ्या जमिनीमध्ये आम्ही तीळ पेरण्यासाठी इथं आलेलो आहे. तर सगळे आम्हाला मदत करण्यासाठी माझे मित्र भाऊ बंधू हां सगळे एकत्र आले आहेत. गावाला राहणारे सगळे भाऊ आले त्याला मदत करायला. मदत करायला आणि संध्याकाळी मुंबईला सुद्धा निघणार आहे आणि एका दिवसात ते करायचं आपल्याला म्हणून मदत करायला आले. काही लोक इकडे उभे आहेत. पेशंट पण आज डिस्चार्ज झालाय. माझा मोठा हा इकडे आहे. आला. हा तर मित्रांनो अचानक आलाय पाऊस म्हणून थांबलोय बाजूच्या घरामध्ये. हे बघा इथे पाऊस आला म्हणून थांबलोय. आता पुन्हा ती चाकं आहेत ना ट्रॅक्टरची पुन्हा साफ करतात आणि साफ केल्यानंतर पुन्हा एकदा कामाला सुरुवात. ते बाजूला गेला बघा पाऊस. हे ट्रॅक्टरची चाकं अशी जाम झाली ना गवताने की साफ करावं लागतात. बघा साफ केले जातात. साफ केल्यानंतर मग पुन्हा मामा चालवण्याचा ट्रॅक्टर. हे गवत एवढंच टाकलं साईडला तिकडे. ट्रॅक्टर साफ करतोय सागर. गवत बघा किती आहे. रवींद्र सावंत. हा ट्रॅक्टरला पकडून ठेवले बंटीने. आमच्या या ट्रॅक्टरचे ड्रायव्हर आहेत मामा पवार मामा. झाला साफ ना बघा किती. आता काय करणार आम्ही ह्या साईडची जागा ना ह्या साईडची ही अशीच सोडणार आहे आम्ही. इकडं गवत जास्त आहे तर आम्ही इथून सरळ घेणार. आता गवत सोडणार आहे त्याच्यामुळे वेळ जास्त जातो आहे. आणि दिवसभरामध्ये ही जागा पूर्ण नांगरून घ्यायची आहे ट्रॅक्टरनी आणि मग तीळ पेरायचे आहेत. कारण संध्याकाळी मुंबईला निघणार त्याच्यामुळे आजच्या दिवसामध्ये कंप्लीट करायचं आहे. एवढी मोठी जागा बघा. अजून काय 10% पण काम झालेलं आहे.
तर आता इकडे ट्रॅक्टर साफ झाला की ह्या साईडची जागा घेणार पूर्ण आणि मग चालू करणार आहे. आता चालू झालेला आहे ट्रॅक्टर. आता मित्रांनो ह्या ज्या ट्रॅक्टरने जी पूर्ण काम होणार आहे ना ते सुरुवातीला फोड होणार आहे, बेर होणार आहे आणि मग त्याच्यानंतर तीळ पेरणी होणार आहे. तर बराच वेळ जाणार, मी एवढा वेळ थांबणार नाही कारण संध्याकाळी निघणार आहे मी आणि पॅकिंगसुद्धा आहे. तर तुम्हाला दाखवतो मी अजून किती जागा बाकी आहे. आता तर या गवतामुळे ॲक्च्युली जास्त वेळ गेला. हे जे गवत आहे ना हे गवत काढण्यामध्ये जास्त वेळ गेला. तर तुम्हाला तर दाखवतो अजून किती वेळ लागेल इथे. तर मी तिळाची पेरणी करतो थांबला नाही ते, पण तुम्हाला दाखवतो मी आता. एवढी जागा बाकी आहे अजून. आत्ता तर हे नांगरलेलं तुम्हाला दिसतंय, एवढंच नांगरलं आहे. हे बघा, त्याला बराच वेळ जाणार आहे. तर आमच्याबरोबर होते ते काही मंडळी गेलीत, ठीक आहे. तर मी थांबलो एकटाच इथे, बाकीचे गेले. आणि रोशन गेलेला आहे आमच्या गावामध्ये तीळ आणण्यासाठी. तिळाचं बी असतं ना तर ते आणण्यासाठी गेला आहे. तो आणून ठेवणार आहे. पूर्ण याचा फोडबेर झाली की मग पेरणार त्याच्यावरती. माहिती देतो पुन्हा एकदा, या ट्रॅक्टरची गावच्या ठिकाणी एका तासाचे 600 रुपये आहेत. कारण एका तासामध्ये फोडबेर चिखली लावणीसाठी होत नाही, तर पूर्ण दिवस जातो, 6 ताससुद्धा जातात. तेवढे लोक पे करतात गावच्या ठिकाणी, ठीक आहे ना. आणि आजच्या आधुनिक काळामध्ये बदल होतो आहे. काही लोकांकडे नांगर असतात, नांगराचा फायदा जास्त होतो. बैलांचे पाय लागले ना तर शेती चांगली होते असे बोलतात, पण ते चांगलं आहे. तर त्यांच्याकडे बैल वगैरे नसतील, नांगर नसतील, तर ते लोक ट्रॅक्टरचा वापर करतात मित्रांनो. पण शेती करतात काही लोक आवर्जून, पिढ्यानपिढी चालू असलेली ना, शेती करतात ते लोक. तर असा काही व्हिडिओ आहे. आता ट्रॅक्टरचा आवाज येतो आहे, मी तुम्हाला थोडा वेळ माहिती येतो. तर मित्रांनो आता वाजले 2. तर आता मी घरी जातो आहे जेवायला, कारण त्या ट्रॅक्टरनी फोड आणि बेर करायला वेळ लागणार आहे. तर मी एवढा नाही थांबणार, तुम्हाला सुरुवातीलाच बोललो होतो. मी घरी जातो आहे. घरी नंतर मला तयारी केली, संध्याकाळी निघायचं आहे मुंबईला, परतीचा प्रवास आहे. तर हा एक छोटासाच व्हिडिओ होता मित्रांनो. कसा वाटला नक्कीच सांगा. माझा प्रयत्न हाच असतो, गावी आल्यानंतर एक छोटासा व्हिडिओ आठवणीमध्ये राहील असा बनवायचा प्रयत्न करतो मी. कुणाला काय वाटेल मला काही फरक पडत नाही, कारण तुम्हाला आवडतं आहे, तुम्ही सहकार्य करा, सपोर्ट करा मित्रांनो. तुमच्या सपोर्टशिवाय आम्ही पुढे जाऊ शकत नाही, ठीक आहे. इथं लोक बोलणारे भरपूर आहेत. तुमचं प्रेम शेवटपर्यंत ठेवा. मी गावी आल्यानंतर माझा प्रयत्न असाच असतो की नवीन आपल्या लोकांपर्यंत काय पोहोचवायचा प्रयत्न करू शकतो मी. कारण पूर्वीसारखं आपण तर गावच्या ठिकाणी लावणी किंवा शेतीसाठी आपण नसतो, पण जेव्हा पण कधी येतो ना त्यावेळी एक छोटासा व्हिडिओ, माझा हाच प्रयत्न असतो की छोटासा एक व्हिडिओ बनवायचा आपण. पाठीमागं हे बघा, हे विशालचं घर आहे पाठीमागे, विशाल सावंत. तर ठीक आहे, आता मी घरी जातो आहे. घरी जेवण वगैरे करणार आणि मी पॅकिंग करणार आहे संध्याकाळची. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा मित्रांनो. आणि व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आवाज येते विशालची आई. मित्रांनो दुपारी तुम्हाला दाखवलं होतं ट्रॅक्टरनी ज्या ठिकाणी तीळ पेरायचे होते ना त्या ट्रॅक्टरनी पूर्ण जागा नांगरून घेणार होतो. पण आज पेरणी होणं कारण आत्ता तुम्हाला दाखवतो किती अजून बाकी आहे ट्रॅक्टरने नांगरायचं. ते नांगरून झाल्यानंतरच पेरणी होईल. आणि पेरणी आज नाही होणार आहे, पेरणी होणार आहे उद्या. आणि त्याची जबाबदारी दिलेली आम्ही पवार मामावरती. पवार मामा उद्या बोलले मी पेरतो, आज पूर्ण फोडबेर करून घेतील. दाखवतो तुम्हाला कुठपर्यंत त्यांची ट्रॅक्टरने जागा नांगरून झालेली आहे. हे बघा, इकडची जागा सोडली कारण ते गवत जास्त आहे ना या साईडला, तर आम्ही सरळ पट्टा घेतला आहे. हा एवढा नांगरून झालेला आहे ट्रॅक्टरने. आणि तिकडे बाकी आहे अजून बघा त्या साईडला. तर ते सगळं झाल्यानंतर मग पेरणी करून घेणार आहे. तर जेवढ्या जागेमध्ये होईल हे नांगरून झालेलं आहे ट्रॅक्टरने,
तेवढ्याच जागेमध्ये पेरणी होणार आहे तिळाची. तर ठीक आहे, असं काय अपडेट होतं छोटंसं मित्रांनो. मी आता आलो होतो रोशनबरोबर बघायला, तर अपडेट बोललो देऊया, बघूया कुठपर्यंत आले काम, म्हणून बघायला आलो होतो. ठीक आहे, चला. आणि हा मित्रांनो एक छोटासाच व्हिडिओ बनवला होता मी, तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.